आज निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय महाराजांच्या माध्यमातून एक वेगळं व्यक्तिमत्व आज कोल्हापूरमध्ये पुढे आलेलं आहे। एक स्वच्छ प्रतिमा ज्यांच्या नेतृत्वावर आपण सगळेजण विश्वास ठेवू शकतो अशा पद्धतीने आदरणीय महाराजांचं नेतृत्व आहे। आणि मग मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की महाराजांच्या माध्यमातून जेव्हा ते एखादा निर्णय घेतात त्या निर्णयावर आदरणीय महाराज नेहमी ठाम असतात। मग ते कुठलंही आंदोलन असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आरक्षणासाठी असेल, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आदरणीय महाराजांनी ठाम निर्णय घेतले। हे आपण कोल्हापूरकरांनी आणि राज्यानं अनुभवलेलं आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराजांनी खऱ्या अर्थानं चांगलं काम केलं आणि निश्चितपणे मी आदित्यजी आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये अनेक ग्रामीण भाग आहेत। आदरणीय महाराजांच्या बरोबर मी प्रचाराला जेव्हा गेलो त्या गावामध्ये प्रत्येकाने महाराजांना आपापले अनुभव गावचे सांगितले। त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये जी काही शेती आहे इथं शेती करायला आदरणीय महाराजांनी आम्हाला जागा दिली, विहीर बांधायला जागा दिली, रस्त्यासाठी जागा दिली, असे अनेक हजारो जागा आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय महाराजांच्या माध्यमातून आपल्या रयतेला दिलेल्या। आणि मग निश्चितपणे महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला एक आधार देण्याचं काम, पाठबळ देण्याचं काम जेव्हा जेव्हा कोल्हापूर अडीअडचणीमध्ये असेल तेव्हा फक्त राजे म्हणून नाही तर कोल्हापूरचे पालक म्हणून महाराज पुढे आल्यात हे कोल्हापूरच्या जनतेला निश्चितपणे माहिती आहे। आणि मग खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं, मी उलट्या बाजूला फार कुणावर टीका करत नाही, पण ज्यांना आमचं ठरले म्हणून आपण 2.25 लाख मतांनी निवडून दिले ते आज खऱ्या अर्थानं काय बोलतायत, कसे विसरल्यात ही जी जाणीव आज आपल्या सगळ्यांना आहे। हे कुणी निवडून दिलं तर हे जनतेने निवडून दिलेलं आहे। जनतेनं ताकद दिली म्हणून आज तुम्ही या ठिकाणी खासदार झालात। आणि मग ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला विसरलात, मला वाटते याची परतफेड या 7 तारखेला मतदानाच्या रूपात 100% होणार आहे, याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाला आहे।